हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर माझं पहा, आता बाळ झोपेतून वगैरे उठलेलं आहे, तर त्याला भरवलं आहे वगैरे आणि थोडासा खेळायला लागला आहे. तोपर्यंत चला मी आता अभ्यासाला सुरुवात करते. तर मी ना आता घेतलेला आहे ICDS आणि पोषण हा जो तांत्रिक घटक आहे तो वाचायला घेतलेला आहे आणि मला हा 3 ते 4 दिवसांमध्ये कंप्लीटच करायचा आहे वाचून. तर आता पाहूयात कसं कसं होतं आहे ते. कारण बाळ पण आता ना पाहिजे तेवढा रिस्पॉन्स देत नाही आहे. अगोदर तो छान खेळायचा, पण आता तसं होत नाही आहे. आता मला त्यालाच जास्त लक्ष द्यावं लागतं आहे. तो म्हणजे आता एकटा खेळायचा, असं खेळतच नाही. म्हणजे बाजूला मी पुस्तक वाचायची आणि बाजूला खेळायचा, तो तसं जमतच नाही आता. तर त्याला सारखं माणूस त्याच्यासोबत लागतं आहे आणि अभ्यास करू नको मला असं म्हणतो, पुस्तक ठेवून दे, पुस्तक ठेवून दे असं बोलायला पण शिकलं आहे. त्यामुळं म्हणजे त्याचा जसा मूड असेल त्याप्रमाणे, कारण लेकरंसुद्धा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहेत आणि त्यांना वेळ देणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण त्यांचं बालपण काय परत येणार नाही आहे. परंतु अभ्यास पण आता परीक्षा जवळ येऊन ठेपलेल्या आहेत, तर कसं करावं काहीच डोकं चालत नाही आता माझं. जेवढा वेळ मिळेल म्हणजे त्याचे पप्पा आल्याच्यानंतर किंवा तो झोपल्याच्यानंतर किंवा मग रात्री, आता जेवढा वेळ मिळेल त्या वेळेमध्येच मला अभ्यास करावा लागणार आहे असं एकंदरीत दिसत आहे. तर आता त्या हिशोबानेच माझे प्रयत्न चालू आहेत की जेवढा वेळ मिळेल, जसा मिळेल तसा अभ्यास करत राहायचं. आता झोपून उठलेलं आहे, सगळं झालं आहे, पण नाटकं. मला झोक्यात टाक, झोप आली आहे, जुजूट टाक, खेळायचे. मला म्हणतोय आता पुस्तक ठेव ठेव पुस्तक. काय करायचं जाणार. एक्झाम तर तोंडावर येऊन ठेपली आहे आणि अभ्यासाचे वाजले 3:13. म्हणजे माझा मध्ये चांगला 6 तास अभ्यास व्हायचा आणि त्याच्याबरोबर म्हणजे असं त्याच्यासोबत असताना पण मी मराठी किंवा मग GK GS हे टॉपिक वाचायचे, ICDS. ना आता तसं काहीच नाही. आता वाचायला घेतलं तर तेही होत नाही आहे आणि मॅथ्सचं पण प्रॅक्टिस वगैरे काहीच होत नाही आहे. खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर आता. हे बघा, काय पडायचे, झोप खाली आहे, खाली झोप, उभा नाही राहायचं. हे बघा पसारा आमचा. तर चित्र काढायला सांगितले होते, वरून कपडे असे खाली टाकून देतोय, काय पसारा करतोय, काय अवतार केलाय हा. तर सायकल खेळायला आणली होती ती इथे टाकली आहे, बॅट इथे टाकली, कंगवे काय काय खाली फेकून फेकून दिलंय. टेन्शन आलंय स्वतःलाच परत डोक्याला हात लावून, है ना. पहा आता आत्ता वाजलेले 4 वाजेपर्यंत कसा तरी दाबून ठेवलाय TV पाहण्यापासून. कारण TV पाहून पाहून ना म्हणजे त्याला खूप वाईट सवय लागलेली आणि त्याचे पप्पा पण मला ओरडत होते की त्याला तू एवढा वेळ TV पाहायला देतेस, चष्मा वगैरे आत्ताच लागायचा. त्यामुळे आता पहा 5 वाजेपर्यंत म्हणजे आरवी येईल 5 वाजता, तोपर्यंत त्याला TV लावून देते मी 1 तास आणि अभ्यास करते. तर आता मला ना हे 2-3 दिवसामध्ये कंप्लीट करायचे, 3 दिवसात. म्हणजे अगोदर वाचलेलं आहे पण आता एक धावती रिव्हिजन द्यायची त्याला. तर सोबतच गणित बुद्धिमत्तेचा सुद्धा सराव होणं खूप गरजेचं आहे, परंतु मला सध्या तरी वेळ मिळत नाही आहे आणि मी आता एक एक टॉपिक सेपरेट एक एक विषय जो आहे तो कंप्लीट करायला घेतलेला आहे. त्यामुळे आता गणित बुद्धिमत्तेला मी एक 4-5 दिवसामध्ये हा विषय कंप्लीट झाल्याच्या नंतर गणित बुद्धिमत्तेचा सुद्धा मी सगळ्या टॉपिक वाईज विषयाचा अभ्यास करणार आहे, त्याचा सरावसुद्धा करणार आहे आणि त्यानंतर जेवढे काही दिवस आपल्या हाती लागतील त्यामध्ये मग मी टेस्ट सिरीज सोडवणार आहे. म्हणजे टाईम लावून टेस्ट सिरीज सोडवण्याचा आपल्याला छान फायदा होईल. तर टेस्ट सिरीज सोडवण्याचा प्रॅक्टिससुद्धा आपली झालेली पाहिजे. त्यामुळेच प्रयत्न असेल की टेस्ट सिरीज जास्तीत जास्त सोडवता येतील आणि ज्या सराव प्रश्नपत्रिका बाकीच्या विषयाच्या आहेत त्यासुद्धा सोडवायच्या आहेत. अभ्यास म्हणाल तर अभ्यास आपला कधीच पूर्ण होत नसतो. त्यामुळे आता आपल्याला जेवढा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये हळूहळू आपलं चालू राहू द्यायचं आहे. आता गृहिणींना तर असं होतं की मुलं पाहायचे असतात, त्याचबरोबर अभ्यास करायला त्यांना वेळ मिळत नाही आणि आता मला तर चांगला 6 तास वेळ मिळायचा, आता तेवढा
अर्ध्यावरती आलेला आहे. अगदी 3-3.5 तासच वेळ मला आता सध्या मिळतोय. काय ते हां घे, सांडवू नको ना, प्लेट दिली होती ना मी तुला. ॲपल कट केलं होतं आम्ही, ते खाल्ले आणि आता खायचा कंटाळा आला, उरलेलं खेळायला लागतंय आहे ना. आता बघा इथं किती पसारा केला. हे सगळं देवाची भांडी वगैरे काढली आहेत. इकडं कोबी, याला कलिंगड सगळं लागतं आम्हाला खेळायला. बॉल म्हणून म्हणून फेकतोय त्यांना, काहीच सोडत नाही आहे. आता याचंसुद्धा खेळायचं वय आहे, त्यालासुद्धा आईबाबांची गरज आहे, तर त्यामुळे त्यालासुद्धा वेळ देणं खूप गरजेचं आहे. तसं आजी बाबा त्याचे असतात गावाला, ते म्हणजे कामाला पण आता रिटायर झालेले आहेत, परंतु त्यांना इकडं करमत नाही असं त्यांचं म्हणणं येतं आणि त्यामुळेच मग ते इकडे येणं टाळतात. वर्षातून एखाद्या वेळेस येतात आणि 4-5 दिवस राहतात आणि पुन्हा गावाला निघून जातात. तर हरकत नाही. मिशन शक्तीबद्दल मी वाचणार आहे आज. तर महिलांची सुरक्षा, संरक्षण, सक्षमीकरण यासाठी 2022-23 पासून केंद्र शासनाने एकात्मिक महिला सक्षमीकरण कार्यक्रम म्हणजेच मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या स्वरूपामध्ये सुरू केलेला आहे. तर मिशन शक्तीमध्ये पहा, महिलांची सुरक्षा आणि संरक्षण यासाठी संबल आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांचं सामर्थ्य, सक्षमीकरणासाठी सामर्थ्य ही अशा मिशन शक्तीच्या 2 उपयोजना काढलेल्या आहेत. संरक्षण आणि सुरक्षेसाठी संबल आणि महिला सक्षमीकरणासाठी सामर्थ्य अशा 2 योजना मिशन शक्तीच्या अंतर्गत आहेत. ठीक आहे. संबल योजनेच्या अंतर्गत पहा, सखी वन स्टॉप सेंटर, बेटी बचाओ बेटी पढाओ, नारी अदालत आणि विमेन्स हेल्पलाईन काढलेली आहे. सामर्थ्य खाली योजनेच्या अंतर्गत उज्ज्वल गृह, स्वाधारगृह, त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह, राष्ट्रीय क्रेच योजना आणि PMMVY म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनांचा समावेश जो आहे तो सामर्थ्य योजनेमध्ये होतो. तर सखी वन स्टॉप सेंटर जे आहे त्यामध्ये हिंसाचाराने पीडित महिलांना एकाच छत्राखाली एकात्मिक आधार आणि सहाय्य दिलं जातं. त्याचबरोबर महिलांना वैद्यकीय, कायदेशीर, मनोवैज्ञानिक व समुपदेशन सहाय्यासह आपत्कालीन व सर्वसाधारण स्थितीमध्ये तातडीची मदत जी आहे ती करायचं ह्या योजनेचं उद्दिष्ट आहे. वन स्टॉप सखी सेंटरचं. ठीक आहे. एकाच छत्राखाली हिंसाचाराने पीडित महिलांना एकाच छत्राखाली एकात्मिक आधार, त्यांना सहाय्य द्यायचं, त्यांना वैद्यकीय आणि कायदेशीर तसेच मदत करायची, मनोवैज्ञानिक आणि समुपदेशनसुद्धा करायचं. त्याचबरोबर त्यांना जी काही आवश्यक मदत आहे ती तातडीने करायची. तर राज्यामध्ये सध्या 42 सखी वन स्टॉप सेंटर आहेत. लक्षात ठेवा, 42 सखी वन स्टॉप सेंटर आहेत. 22-23 5,552 महिलांना आणि 22-23-24 6,250 महिलांना या वन स्टॉप सखी सेंटर अंतर्गत सहाय्य किंवा मदत केली गेलेली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ संबल योजनेअंतर्गत मुलींच्या जीविताची, सुरक्षिततेची व शिक्षणाची खात्री करून त्याचबरोबर लिंगभेदावर आधारित लिंग निवड प्रथेचं निर्मूलन करायचं हे त्या योजनेचं उद्दिष्ट आहे. तर ही जी योजना आहे ती पण 22 जानेवारी 2015ला सुरू झालेली आहे. नरेंद्र मोदी यांनी पानिपत, हरियाणा या ठिकाणावरून सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर राज्यामध्ये ही योजना बालकांमधील मुलामुलींचं दर कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तर कमी आहे त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे. तर याचा उद्देश काय आहे? मुलींचा जन्मदर वाढवायचा, गर्भवती महिलांची नोंदणी, मुलींचा जन्म साजरा करायचा, आरोग्य शिबिर आयोजित करायचे, मुलींच्या शिक्षणाविषयी मार्गदर्शन करायचं, गुड्डागुड्डी फलक लावणे, मुले आणि मुली यांच्या जन्माची संख्या असलेले फलक सार्वजनिक ठिकाणी लावायचे, त्याचबरोबर जिल्हास्तरीय विविध स्पर्धा राबवायच्या, असे अनेक उपक्रम बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाअंतर्गत, मिशन शक्ती अंतर्गत येतात. पुढचं आहे उज्ज्वला गृह. तर उज्ज्वला गृहमध्ये पहा, जनजागृती निर्माण करण्या कार्यक्रमाअंतर्गत
महिला आणि मुलांची लैंगिक शोषणासाठी केली जाणारी तस्करी रोखणे, पीडित महिलांना सुटकेसाठी व समाजामध्ये पुन्हा सामावून घेण्यासाठी मदत करणे आणि अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन, वैद्यकीय उपचार, कायदेविषयक मदत, व्यावसायिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या प्राथमिक गरजा त्यांच्या पुरवायचं, त्यांचं पुनर्वसन करायचं, ही सगळी या उज्ज्वला योजनेची उद्दिष्टे आहेत. 7 उज्ज्वला गृहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या कार्यरत आहेत. किती? 7. तर या योजनेअंतर्गत 2022-23 आणि 23-24मध्ये 22-23मध्ये 432 आणि 23-24मध्ये 334 महिलांना मदत करण्यात आलेली आहे. स्वाधार गृह या योजनेअंतर्गत निराधार, बेघर, विधवा, परित्यक्त्या, कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी असलेल्या, नैसर्गिक आपत्तीमध्ये बेघर झालेल्या, तुरुंगातून सुटून आलेल्या परंतु कुटुंबाचा आधार नसलेल्या कैदी, कुंटणखान्यातून सुटका केलेल्या इत्यादी महिलांचं संरक्षण, निवारा, संगोपन, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण त्यांना देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 12 स्वाधारगृह आहेत. 2022-23मध्ये 1298 स्त्रियांना मदत या कार्यक्रमातून झालेली आहे आणि 23-24मध्ये 2218 महिलांना मदत करण्यात आलेली आहे. तर आपल्याला 23-24चा आकडा विचारू शकतात, त्यामुळे 23-24चा आकडा लक्षात ठेवायचा. स्वाधारगृह अंतर्गत 2218 म्हणजे 2218 असं लक्षात ठेवूयात आपण, 2218. ठीक आहे. पुढचं आहे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुद्धा वसतिगृह आहेत, ते सामर्थ्य योजनेअंतर्गत येतात. ठीक आहे. तर नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या मुलांसाठी डे केअर सेंटरमध्ये सुविधेसह सुरक्षित आणि सोयीस्कर निवासस्थानाची उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत महानगरांसाठी 50,000 रुपये व इतर ठिकाणांसाठी 35,000पेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या नोकरी करणाऱ्या विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, विभक्त विवाहित परंतु ज्यांचे पती किंवा जवळचे कुटुंबीय त्याच भागात राहत नाहीत आणि नोकरीसाठी प्रशिक्षण सुरू असलेल्या महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत वसतिगृह चालवण्यासाठी सामाजिक स्वयंसेवी संस्थांना सहाय्य दिलं जातं. ठीक आहे. वसतिगृहातील महिलांना त्यांच्या निवासासाठी भाडे आकारले जाते. राज्यात अशी 74 वसतिगृह आहेत. कशी? नोकरी करणाऱ्या महिलांसाठीची वसतिगृह राज्यामध्ये किती आहेत? 74. तर 23-24चा आकडा 5483 महिलांना या सुविधेचा लाभ भेटलेला आहे. 23-24मध्ये 5483. 22-23चा म्हणाल तर 3904 महिलांना या सुविधेचा लाभ मिळालेला आहे. नॅशनल क्रेच स्कीम NCS म्हणजे क्रेच म्हणजे CRECHE, क्रेच म्हणजे पाळणा घर. ठीक आहे. इंग्लिशला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो, वन वर्ड सबस्टिट्यूशन वगैरे मध्ये. तर NCS म्हणजेच नॅशनल क्रेच स्कीम ही जी आहे ती ओंट्रली स्पॉन्सर्ड scheme for that provides day care facilities for children of working mother. क्रेच काय आहे? ओंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम that provides day care facilities for children of working mother. The scheme was previously called the राजीव गांधी नॅशनल क्रेच स्कीम. म्हणजे या योजनेचं पूर्वीचं नाव काय होतं? राजीव गांधी नॅशनल क्रेच स्कीम. ठीक आहे. इथे आज ना मला लाडू बनवायचे होते, त्यामुळे आज मी वरण भातच लावलेलं होतं आणि सकाळच्या 2 चपात्यासुद्धा शिल्लक होत्या. त्यामुळे म्हटलं चला लाडू बनवून घेऊयात, कारण मुलांना भूक लागली तर त्यावेळेमध्ये मधल्या वेळेत खायला बरं पडतं, सकाळी किंवा मग इव्हिनिंग टाईमला.